हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. माझं नाव भक्ती, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बरेच दिवस झाले होते समरला 8वा महिना लागून, आणि मला त्याच्यासाठी ना ओट्सचे जे ड्रायफ्रूटची जे पावडर असते ते मला करून ठेवायची होती. आणि मी त्याला ना त्या अगोदर कधीच हे ड्रायफ्रूटचे जे पावडर असते ते कधीच करून खाऊ घातलं नाही. फर्स्ट टाइमच होतं. आणि कसं होतंय, काय होतंय, ह्याची रेसिपी काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आता त्यासाठी मखाना घेतलाय मी, डीमार्टवरून वगैरे आणलं होतं मखाना. त्यानंतर घेतले थोडेसे बदाम, त्यानंतर घेतले लाह्या. आणि हे सगळं थोडं थोडंच घेतलं मी, काही जास्त घेतलं नाही कारण फर्स्ट टाइम करते. त्यानंतर घ्यायचे लाह्या घेतल्यानंतर मी इथे घेतले अक्रोड आणि ओट्स घ्यायचे. त्यानंतर थोडेसे काजू घ्यायचे आणि सगळे ड्रायफ्रुट्स तेवढ्याच प्रमाणामध्ये ठेवायचे. काही कमी काही जास्त असं नाही करायचं. त्यानंतर एका कढईमध्ये ना मी तूप वगैरे काहीच नाही टाकत आहे. बरेच जणांनी युट्यूबवरती दाखवलं होतं की तूप टाकायचं, पण काही जण म्हटले की तुपाने वास येतो त्यामुळे तूप नाही टाकायचं म्हणून. त्यामुळे मी तूप नव्हते टाकलं. आता त्या अगोदर मखाने, लाह्या आणि ओट्स आहेत ते बारीक गॅस करून ना ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे. कारण मोठा गॅस केला ना तो एकदम जळल्यासारखं होतं, म्हणजे एकदम करपल्यासारखं होतंय. आता एकदम बारीक गॅस करून मी तर सगळं ते भाजून घेते. आणि छान असं ते कुरकुरीत भाजल्यानंतर ना काजू आणि जे काही आपलं राहिलं होतं ते सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि एकदम मखाने कसं भाजले ते बघायचं माहिती का? हातावरती मखाना घ्यायचा आणि एकदम दाबून बघायचं. जर त्याची पावडर खाली पडली तर समजून जायचं की मखाना सध्या भाजले आहेत ते. आणि सगळं भाजायला काही जास्त वेळ नाही लागत, फक्त मखाने थोडं भाजण्यासाठी वेळ लागतं. आता हे छान भाजल्यानंतर एका मोठ्या प्लेटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना जे काजू बदाम जे राहिलेले जे काही ड्रायफ्रुट्स होते ते आता नंतर आपल्याला भाजून घ्यायचे. आणि हे पण आपल्याला ड्राय रोस्टच करायचे आहे, त्यामध्ये तूप टाकायचं नाही आहे. आणि एकदम असं गोल्डन कलर येऊपर्यंत तुम्ही भाजू शकता, जे की असं आहे बघा. आणि ते सगळं झाल्यानंतर आपल्याला छान असं ते पावडर ना मिक्सरमधून काढून घ्यायचे. आणि जी चाळणी असते त्याने ते चाळून घ्यायचे. जे मोठे मोठे मखाण्याचे काळ असतात ते ठेवायचे नाही, कारण ते बाळाला पचायला खूप वेळ लागतं. त्यामुळं आता इथं माझं मखाना खाणं चालू होतं. आणि ना हे सगळं असं बघायचं, म्हणजे मखाने भाजलेत का हे हाताने अशी पावडर पडते खाली, म्हणजे त्याला प्रेस केलं की. आता त्यामुळेच कळतं की मखाने छान असे झालेत. आणि मी सगळं वेगवेगळं काढलं होतं. आता सगळं ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे. आता इथं थोडी माझी स्पीड वाढते कारण समोर पण उठला होता आणि तो खूप रडत होता, त्यामुळं आता इथं मिक्सरमधून काढते. आणि हो, तुम्हाला ते गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे किंवा एकदम बारीक पावडर करायचे. कारण तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर एकदम बारीकीनं हे करा बरं का. त्यामध्ये गुठळे झाले होते म्हणून मी असं हाताने सोळत होते त्याला. तर आता ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला देते. त्या सर्वात अगोदर कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकली तूप. आता फर्स्ट टाइम का नको म्हटले, कारण आता पण टाकायचं होतं आणि तेव्हा ना टाकलं असतं तर वास आला असता. तो 2 चम्मच अशी पावडर घेतली तुपामध्ये मी, छान असं गोल्डन कलर येऊपर्यंत ते पूर्ण भाजून घ्यायचे. आणि ते भाजल्यानंतर त्यामध्ये दूध पण टाकू शकता, पण दूध खरं तर गाईचं जे असतं त्या बाळासाठी ना वर्षभर पाजवायचं नाही असं डॉक्टर म्हणतात. पण मी अजून त्याला वरचं दूध चालू नाही केलं, म्हणून मी ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकते. आणि तुम्ही पण पाणीच त्यामध्ये टाका, दूध देऊ नका तुमच्या बाळाला देत असाल तर. आता सगळं हे छान असं हलवून घ्यायचं. आता यामध्ये ना तुम्ही अंजीर पण, भिजवलेले जे अंजीर असतात त्याची पेस्ट करून पण टाकू शकता, ती पण छान लागते. आणि तुमच्याकडे ते नसेल तर ना खजूर जे असतं ना त्याला एक 3-4 तासासाठी गरम पाण्यामध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता भिजवून. आणि त्यानंतर ना त्याच्यावरचे सालं काढून मिक्सरमधून काढून त्याची बारीक पेस्ट करून यामध्ये डायरेक्ट ओतून द्यायचं. जेव्हा पाणी आपण टाकतो ना तेव्हा मस्त असं त्याला वाटीमध्ये काढून दिले. आणि त्यानंतर ना उरलेलं जे होतं ते एका छान असं प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी भरून ठेवलं. तुमच्याकडे काचेचं असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता मी ना मेशोवरून हे जे डिनर टेप असतात ते मागवले होते. आणि खरंच त्याच्या तोंडातून जे गळलं ना त्याच्यावरच पडतात, जास्त खराब कपडे होत नाही आहेत, म्हणून ते खरंच भारी आहे. आता इथं समर्दित कावडीनं खातं ना, त्याला खरंच हे खूप आवडलं होतं. एकदम फर्स्ट टाईमला तोंड जरा हे केलं, पण नंतर ना त्याला आवडायला लागलं. सो तुम्ही पण तुमच्या बाळाला नक्की ट्राय करा. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की